नमस्कार मित्रांनो. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असते. तर आजच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने कोणते निर्णय घेतलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत. आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्याबरोबरच काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातील पहिला निर्णय, पौंड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दुसरा निर्णय म्हणजे ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळे यांना खाते उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तिसरा निर्णय म्हणजे 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामाचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गावठाणाच्या विकासासाठी 599 कोटीची मंजुरी देण्यात आली आहे. चौथा निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य आधार सामग्री धोरणास मान्यता दिली असून राज्य डेटा प्राधिकरण स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पाचवा निर्णय म्हणजे बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 564 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आणि सहावा निर्णय म्हणजे परळी जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 564 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आणि सातवा निर्णय म्हणजे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18 या 1955च्या कलमामध्ये सुधारणा करून तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता देण्यात आली आहे. तर असे हे 7 निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत. धन्यवाद.